तर आमच्या चॅनलवर आपला स्वागत आहे, अभिनंदन आहे आणि आपण कॉलेजचे प्रभारी प्राचार्य आहे. तर आपले कॉलेजचं नाव काय आहे आणि आपल्या कॉलेजमध्ये कोणकोणती सुविधा आहे त्याच्याबद्दल पूर्ण माहिती द्या. नमस्कार. साई सेवा बहुविध प्रतिष्ठान गोडेगाव संचलित राजमाता जिजाऊ वरिष्ठ महाविद्यालय गोडेगाव व राजीव गांधी कनिष्ठ महाविद्यालय गोडेगाव या ठिकाणी वरिष्ठ महाविद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय दोन्ही महाविद्यालय आहेत. आणि कनिष्ठ महाविद्यालयात या ठिकाणी आर्ट्स आणि सायन्स ह्या दोन शाखा असून येथील या ग्रामीण क्षेत्रामध्ये जे पंचक्रोशीतील 6-7 खेडेगाव आहेत, या खेडेगावातून विद्यार्थी येतात आणि शिक्षण घेतात. तसेच या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ संलग्नित व राजमाता जिजाऊ वरिष्ठ महाविद्यालय आहे. आणि वरिष्ठ महाविद्यालयामध्ये कला, वाणिज्य व विज्ञान या तीनही शाखा या ठिकाणी कार्यरत आहेत. या 3 शाखेमध्ये ग्रामीण भागातीलच विद्यार्थी प्रवेश घेतात आणि अध्ययनाचं काम करतात. सर, आपण म्हटले की या कॉलेजमध्ये ग्रामीण भागातही मुलामुली भाग घेतात म्हणून. तर आणि दुसरे सिटीतले काही मुलामुली आले तर त्यांना ॲडमिशन भेटत नाही का? शहरातील सुद्धा जे विद्यार्थी ज्यांचे नातेवाईक या भागात आहेत असे सुद्धा विद्यार्थी या ठिकाणी प्रवेश घेतात. आणि ग्रामीण भागातील याच्यासाठी की शहरी भागामध्ये अनेक मोठाले कॉलेजेस आहेत. शहरातील फारसे विद्यार्थी ग्रामीण भागामध्ये येत नाहीत. जे थोडेफार येतात त्यांना प्रवेश दिला जातो. सर, आपल्या कॉलेजमध्ये फक्त मुलांसाठी आहे का मुलींसाठी पण आहे? नाही, आपल्या दोन्ही महाविद्यालयात मिश्र कॉलेज असल्यामुळं या ठिकाणी मुलं आणि मुलींना दोघांनाही प्रवेश दिला जातो. आपल्या कॉलेजमध्ये जे फॅकल्टी आहे तर कोणकोणती फॅकल्टीमध्ये शिक्षण देतात? वरिष्ठ महाविद्यालयात कला, वाणिज्य, विज्ञान ह्या 3 फॅकल्टीज आहेत. आणि कनिष्ठ महाविद्यालयात 2 फॅकल्टीज आहेत, कला आणि विज्ञान. सर, जे आता 2025मध्ये ॲडमिशनची प्रक्रिया असेल तर कोणत्या महिन्यामध्ये ॲडमिशनची प्रक्रिया असते? ॲडमिशन प्रक्रिया वरिष्ठ महाविद्यालयाची साधारणतः जून महिन्यामध्ये सुरू होते आणि कनिष्ठ महाविद्यालयाची प्रवेश प्रक्रिया 10वीचा निकाल लागल्याच्या नंतर सुरू होते. कोणत्या महिन्यामध्ये? जून महिन्यामध्येच. आपल्या स्टाफमध्ये कोण कोण आहे सर? स्टाफमध्ये ज्युनियरचा स्टाफ वेगळा आहे आणि सिनियरचा स्टाफ वेगळा आहे. सर, शासनामार्फत जे सुविधा असतात कॉलेजसाठी आणि शाळेसाठी बसेसची, ते आपल्या कॉलेजमध्ये कोणकोणती सुविधा आहे? आपल्या महाविद्यालयात शासनाची भारत सरकार शिष्यवृत्ती योजना राबवली जाते. तसेच वरिष्ठ महाविद्यालयात करिअर कट्टा अंतर्गत अनेक प्रशिक्षण या ठिकाणी दिलं जातं. त्यामध्ये स्पर्धा परीक्षा असेल, नंतर वेगवेगळे शिबिरंसुद्धा राबविले जातात. त्यामध्ये आरोग्यविषयक शिबिर, रक्तदान शिबिर असे उपक्रम राबविले जातात. याचबरोबर सामाजिक उपक्रमसुद्धा या ठिकाणी राबविले जातात. आणि सांस्कृतिक कार्यक्रम जे घेतात का आपण? सांस्कृतिक कार्यक्रमांतर्गत वेगवेगळ्या समाजसुधारकांच्या, क्रांतिकारकांच्या जयंत्या, नंतर जे काही सार्वजनिक उत्सव आहे ते सांस्कृतिक कार्यक्रमांतर्गत येणारे सर्व उपक्रम या ठिकाणी राबविले जातात. 26 जानेवारी येणार आहे, त्याच्या संदर्भात काय कार्यक्रम ठेवणार आपण? 26 जानेवारी आता याच महिन्यात येणार आहे. त्यासाठी वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम, त्यामध्ये पीटी असेल, लेझिम असेल, क्रीडांगणावरचे वेगवेगळे कार्यक्रम, त्या ठिकाणी खेळ असतील, नंतर सांस्कृतिक कार्यक्रमांतर्गत वक्तृत्व स्पर्धा, गायन स्पर्धा, त्यामध्ये देशभक्तीपर गीत असे वेगवेगळे उपक्रम या ठिकाणी राबविले जाणार आहेत. सर, आपण हे कॉलेजमध्ये केव्हापासून कार्यरत आहे? मी या महाविद्यालयात 2017 पासून कार्यरत आहे. आपलं इथं पूर्ण पत्ता सांगून द्यायचं. राजीव गांधी कनिष्ठ महाविद्यालय गोडेगाव व राजमाता वरिष्ठ महाविद्यालय गोडेगाव.